जे लोक जे जात होते आता ते लोक आपल्या हळदी घाटावर येत असतात। आणण्याचं काम म्हणजे जेवढे कार्यक्रम या हळदी घाटावर होतात देवस्थानामध्ये जबाबदारी तुम्हाला काय आलं का असं म्हणजे लक्षात? हो ना, इथं पर्यटन स्थळ आहे आणि बऱ्याचशा भाविकांना इथं म्हणजे आपले जे पीडित काही घेऊन येतात त्यांना लाभ मिळालेला आहे। त्याची म्हणजे सुखदायक आहे, त्यांना काहीतरी प्रसिद्धी आहे देवस्थानाची। दुर्गाबाईच्या डोहावर पहिले इकडचे लोक जे जात होते आता ते लोक आपल्या हळदी घाटावर येत असतात। आणि शासनाचे तीर्थस्थानाला कर पाटील घाटभरी केली इकडे मागे। तर मला सांगा, या भागाचा विकास करण्यासाठी कोडी घाटबुरी असेल, तेली घाटबुरी यांनी प्रयत्न केलेले आहेत। आणखी काम कोणतं पाहिजे आहे त्या ठिकाणी? आहे मंदिर आहे, प्रत्येक ठिकाणी हे मंदिर स्टाईल आहे आणि चांगला मार्ग मिळू दे। सरकार आली परंतु सरकार असताना कुठल्याच प्रकारचा इथे बंधारा झालेला नाहीये। आणि आता सध्या महायुतीची सरकार आहे, तरी मी ह्या महायुतीच्या सरकारला मी विनंती करतो की महायुतीच्या सरकारमध्ये लवकरात लवकर इथं हळदी घाट तीर्थस्थळावर बंधारा बांधण्यात अंघोळ म्हणजे हरिद्वार सारखा अंघोळ काम करतो। महाशिवरात्रीचे भागवताचे काम करतो। तशाच पैकी आपण येणारा आपला श्रावण मासामध्ये एखादं पण ती माझ्या बैलाची पुरा ती कोणी मोडला त्याच्या कोणी मोडला मोठ्याच्या माझ्या बैलाला मोडला चौरस पाठ माझ्या बैलाचा पुरा का बरोबर हरे महादेव। नीतारामजी काम नाव सांगा। माझं नाव नीताराम कांबळे घाटबोरी कोहळी। तर हा देवस्थानामध्ये गोपीनाथ गहाणेचा हात आहे म्हणतात। हो, तर त्यांच्या बरोबर तुमचा संबंध कसा आला? संबंध आमच्या गावी आला तेव्हापासून त्यांचा आमचा संबंध आला, म्हणून तेव्हापासून आम्ही हळदीघाट देवस्थानमध्ये सहकार्य करत आहोत। तशाच पैकी तीर्थक्षेत्रातला आम्ही स्वयंपाक पाण्याचा काम, भोजन वाढण्याचा काम, तशाच पैकी महाशिवरात्रीला स्वयंपाक करण्याचा काम, म्हणजे जेवढे कार्यक्रम या हळदी घाटावर होतात देवस्थानामध्ये तेवढे जबाबदारी तुम्ही घेते? जबाबदारी माझी। 1.25 महिना आम्ही बेल वाहतून यावेळेस 1.25 महिना बेल आणणे, स्वयंपाक करणे, छाया मांडणे, छाया देणे 20-25 लोकांना, असं माझं काम चालत आहे। अजून सोमवार मंगळवार पाहून जर कोणी म्हणला का स्वयंपाक नेवायचा आहे, आपण ती स्वयंपाक आणून स्वयंपाक तेरव्या गिरीवाले फुल सारण्या करण्यावाले त्याच्याकडे ऑर्डर भेटला तरी आपण काम करू शकतो। काम ना तुम्ही आता बेरोजगाराचा तुम्हाला जे आहेत मोठे मोठे हरिद्वारचे मला काहीतरी मिळला पाहिजे असं मी म्हणतो। हे आहेत एकदम ग्रामीण अति दुर्गम आहे नक्षलग्राम। आणि रात्री मी माझ्या टीम बरोबर या ठिकाणी जेवण केलेलं आहे। जेवण एकदम स्वादिष्ट असे होते आमचे कांबळेजी। तर आज या ठिकाणी आता मला सांगा, हा जो वारसा आहे गोपीनाथ गहाणेजीचा, तर आता समोर कसा सुरू करावा ठेवायला? आता समोर म्हणजे सुरेश गहाणे अध्यक्ष आहे, त्यांचा मुलगा देवस्थान समितीचा अध्यक्ष सुरेश गहाणे आहे। आता त्याच्या सांगण्यानुसार आपण ते तीर्थक्षेत्रातले प्रार्थना म्हणून द्या, काहीतरी येत असेल ना, भजन गिजन काहीतरी येत असेल तुम्हाला आमच्या शब्दानुसार भजन किंवा काहीतरी नक्कल असं काहीतरी, किंवा त्या पोळ्याच्या झडत्या तिथं काय पोळ्याची झडझडती पाणीपट्टी माझ्या बैलाची झडझडती पाणीपट्टी। काय नाव आहे तुमचं? नम्रतला भोयर, माहेर गोपाबोडी, गाव गोपवली। किती वर्षापासून येऊन आले यात्रेवर? 10 वर्ष। तुमचं नाव? नारायण भोयर। काय पावते का? नाही, हल्दीघाट। तुमचं नाव? किशन वलथरे, गिरोला। राजश्री वलथरे, गिरोला। किती वर्षापासून यात्रेवर? आता काय नाव बेटा तुझं? सोनाली, तुझं?
तर दरवर्षी येते आपलं. मग आता काय मागणार आहे तुम्ही देवाला? आता मी हल्दीघाट देवस्थान गोंदियावरून 35 किलोमीटर, सडकवरून 5 किलोमीटर या ठिकाणी दरवर्षी मकर संक्रांतला यात्रा भरते. तर या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य यांच्या बरोबर आढावा घेणार आहोत की बाबा इथला डेव्हलप आणि यात्रा दरवर्षी भरते, कमी भरली की जास्त. काय नाव तर तुमचं? मी डॉक्टर रुकिराम बलेरावाडे, पंचायत समिती सडक अर्जुनी. माझ्या खोडशिमनी पंचायत समिती अंतर्गत हळदीघाट हे तीर्थक्षेत्र येत असून सणेरी ह्या तीर्थक्षेत्राचा दिवसेंदिवस विकास होत चाललेला आहे आणि भाविक भक्तांची जी गर्दी आहे ते गर्दी खूप प्रमाणात. इथं आणखी डेव्हलप का करण्याला आणखी आपल्याला काय डेव्हलप करावं लागेल? इथं आपल्याला डेव्हलप येते मेन म्हणजे पिण्याच्या पाण्याची जी सुविधा आहे आणि आपल्याला जो कोल्हापुरी बंधारा पाहिजे मोठ्या प्रमाणात, त्यामध्ये आंघोळीसाठी. कारण की लोक म्हणजे हरिद्वारला जे आंघोळ करतात तसं इथं बंधारा झाला तर अतिशय बंधाऱ्याची अति गरज आहे, पिण्याच्या पाण्याची गरज आहे. आणि जे वाल कंपाऊंड वगैरे आणि सर्व काय होते तर गेले जे आमदार होते मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी जवळपास 1.5 कोटीच्या वरून ह्या तीर्थक्षेत्राला देणगी दिली आहे. इथे भाऊजी काय नाव आहे तुमचं? तिकडे बोला. लांजेबा, आता किती वर्षापासून येऊन आले यात्रेवर? 2. अरे 2 नाही, लहानपणापासून येऊन आले ना. हो. याची कहाणी काय नाव आहे तुमचं? दिनेश श्रीराम जिगरे. पोटपर्यंत तिथे गड्डे पडल्यात ना, आठवणी ह्या मंदिराला अजूनपर्यंत स्टाईल आले. तो गडात सांगतात खरेदीकडे ना, आता आम्हाला ते माहिती आहे टाकत तर तो गडात मोडतो म्हणून. पण आतापर्यंत स्टाईल नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही ठिकाणी गेल्या, कोणत्या मंदिरात गेल्या, रोडच्या साईडला दोन्ही साईडला गट्टू लावल्यात. बडोले साहेबाला काय विनंती कराल? पाण्याची सोय पाहिजे इथं. विनंती करण्याचं काम आमचं आहे, ते तिथले संचालक मंडळ आहे, समिती आहे त्यांचं. संचालक मंडळाचं काम आहे. काय नाव आहे तुमचं? माझा भागवत झिगरे. आता या ठिकाणी कोणकोणते काम व्हायला पाहिजे? या ठिकाणी पर्यटन तीर्थस्थळ दर्जाचा हा तीर्थस्थळ बनलेला आहे आणि त्या तीर्थस्थळ निधीच्या अंतर्गत वर्षाला 60 लाख रुपये इथं मंजूर होतात आणि त्या निधीतून इथं भौतिक सुविधा, शौचालय, पाण्याची व्यवस्था आहे. बंधारा व्हायला पाहिजे. इथं पाण्याचा बंधारा हा 20 वर्षापासून येथील लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी हे फक्त आम्ही इलेक्शन राहिले की आम्ही आश्वासन देतात आणि आश्वासन दिल्यानंतर कुठल्याच प्रकारे आतापर्यंत प्रत्येक पक्ष जोपर्यंत बंधाऱ्याची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत या हळदीघाट तीर्थस्थळाचा विकास होणार नाही. तर अशा या भावना आहेत. त्या ठिकाणी बंधारा इथला हा मुद्दा महत्वाचा आहे. बंधारा व्हायला पाहिजे. हरिद्वारला जसं आंघोळ करतात डुबकी लावून, लोक फुलं आणतात ना, आणि फुलं आणतात म्हणजे तेरवीचे कार्यक्रम राहते त्या ठिकाणी लोक येतात. तर पाणी नसल्यामुळे लोकांना अडचणी आहेत आणि तर एक बकेट मध्ये ते फुलं विसर्जन करतात. अशी समस्या आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्रफुल्ल पटेल भाई असेल किंवा आमदार असेल जिल्ह्यातील, त्यांना विनंती राहील की त्यांनी हा विकास निधी द्यावा, पर्यटनातून निधी द्यावा. 24 भारत धनंजय चव्हाण, गोंदिया. माझं पूर्ण नाव अनिता भोजराज जिंगरे, राहणार घाटबोरी तेली, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया. माहेर कुठला आहे? पालांदूर चौरास. तर लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहित होतं का लग्न अगोदर हळदीघाटला यात्रा भरते म्हणून? नाही, नव्हतं माहिती. तर आता दरवर्षी येतात. तर हे जागृत देवस्थान आहे म्हणून म्हणतात. काय नाव तुमचं? राऊत्यांच्या इथं आला. राऊत्यांच्या केव्हा आले? काल आले? पाहुणचार? पाहुणचार नाही, पाहुणचार काही नाही, साधा साधाच आहे. तर तुमचा माहेर कुठला? किसनपूर. हे रिलेटिव्ह आहे. तुमचं नाव घ्या. तुमचं नाव? कल्पना. गाव? कोपा. तर किती वर्षापासून यात्रेला येऊन राहिले तुम्ही? आम्ही पहिलाच वर्ष आहे.
पहिला वर्ष आहे. तुम्हाला असं माहित झालं की बाबा चांगला देवता नाही तर यायला पाहिजे. कोई सहारा नहीं देगा, कोई नहीं. हे तुझं विन नाही आधार विठ्ठला, तुझं विन नाही आधार. हे माझे माझे म्हणून फसलो, व्यर्थ तुझ्या भज अंतरलो. हे कसा दाची जा करी बापा उदार विठ्ठला, तुझं विन नाही आधार, तुझं विन नाही आधार विठ्ठला, तुझं विन नाही आधार.